सनातनी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याकडून गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांची श्री श्री 1008 महामंडलेश्वर राखी नंदगिरी या मानाच्या व प्रतिष्ठेच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे। श्री श्री 1008 महामंडलेश्वर एव पीठाधीश्वर आंतरराष्ट्रीय सनातन किन्नर आखाडा महाराष्ट्र राज्य डॉक्टर पायल नंदगिरी यांच्या अधिपत्याखाली हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला। या ऐतिहासिक नियुक्तीच्या निमित्ताने गुरुवर्य महामंडलेश्वर डॉक्टर राखीताई मोरे यांच्या शिष्य परिवाराच्या वतीने म्हसरूळ येथील श्री साईबाबा मंदिर ते सप्तशृंगी माता दरबारापर्यंत भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेत शिष्य परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात ही शोभायात्रा पार पडली। विशेष बाब म्हणजे सनातनी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याकडून महामंडलेश्वर पद मिळवणाऱ्या गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे या पहिल्याच महामंडलेश्वर ठरल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या नियुक्तीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे या सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत। गरीब, गरजू व वंचित घटकांसाठी त्या सातत्याने कार्य करत असून समाजातील प्रत्येक घटकांच्या सुखदुःखात त्या नेहमी सहभागी होत असतात। धार्मिक कार्यासोबतच समाजसेवा, मानवता, समता आणि बंधुतेचा संदेश देणारे त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे। त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक, धार्मिक व मानवतावादी कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय सनातनी किन्नर आखाड्याकडून त्यांना महामंडलेश्वर पद देऊन गौरवण्यात आले आहे। या सन्मानामुळे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। सनातनी किन्नर आखाड्यातून पहिलं महामंडलेश्वर होण्याचा मान आपल्याला मिळालेला आहे। काय भावना आहे, काय सांगाल? जय अंबे, जय श्री महाकाल, जय बहुचर माता, ओम नमो नारायण। मी माझ्या आदिशक्तीला महाकाल बाबांना प्रणाम करते, माझ्या गुरुवर्यांना, आईवडिलांना प्रणाम करते। प्रथम मान म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पहिला स्त्री पुरुष किन्नर या तिघांमधून माझी प्रथम सनातनी किन्नर आखाडा या माझी महामंडलेश्वर पदी नियुक्ती झालेली आहे। नाशिक जिल्ह्यात सनातनी किन्नर आखाडा यांच्या अंतर्गत माझं प्रथम महामंडलेश्वर पदाची मला नियुक्ती मिळाली आहे। समाजसेवा, आध्यात्मिक आशीर्वादाने आलेल्या माझ्या बाळ गोपाळांचे प्रश्न सोडणे, भगवती चरणी, बाबा महाकालांच्या चरणी आशीर्वाद प्रदान करून त्यांच्या समस्या, त्यांच्या इडापिडा जाओ, त्यांचे दोष निवारण हो। सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कामे आपल्या माध्यमातून होत आहेत। अध्यात्म आणि समाजसेवा यांचा समन्वय कसा साधणार आहात? आध्यात्मिकता माझं एक नियोजन असतं, त्या नियोजनाप्रमाणे मी आठवड्याच्या नियोजनाप्रमाणे चालत असते। 2 दिवस हे मी आध्यात्मिक नियोजनासाठी दिलेले आहे आणि इतर आठवड्याचे जे उरलेले दिवस आहे ते माझे सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत जे प्रोजेक्ट्स चालू आहे त्यांना वेळ देते। तसेच कुंभमेळा अंतर्गतचे जे नवीन प्रोजेक्ट्स आता माझे रन होत आहे किंवा चालू होणार आहे त्यांना सुद्धा मी एक विशिष्ट वेळ देऊन शासकीय वेळात त्यांना वेळ देऊन कामं पूर्ण करते आहे। पण मी आध्यात्मिक सेवेला जास्त महत्त्व देत आहे। आगामी 2027 चा कुंभमेळा यात आपली मुख्य भूमिका असणार आहे। कसे बघता याकडे, काय सांगाल? खूप मोठा जबाबदारीने बघते आहे, जिथून सनातनी किन्नर आखाडा माझे जे पीठाधीश्वर आहेत, जो माझ्यावर पट्टाभिषेक झालेला आहे, जे आध्यात्मिक शक्तीने माझं पूजन झालेलं आहे, त्या अनुषंगाने मी जी पण माझ्या आखाड्याअंतर्गत किंवा पूर्ण कुंभमेळा अंतर्गत जी जबाबदारी येईल, ज्या पदाची येईल ते मी काम करणार आहे। कुठलंही पद किंवा कुठलंही कार्य नसलं तरी मी स्वतः महामंडलेश्वर म्हणून सर्व आखाडे असतील किंवा नाशिक जिल्ह्यातून जी आपल्याला चांगल्या पद्धतीने सर्व आखाड्यांना मदत करता येईल ती मी करणार आहे, ती जबाबदारी उचलणार आहे। मग तिथे अनेक आहे, आरोग्य आहे, जेवणाचं आहे, आध्यात्मिक कार्याचे सांस्कृतिक कार्यक्रमांविषयी आहे, पूजाविधीविषयी आहे, असं सर्व काही कार्य माझी करण्याची जबाबदारी मी उचलते किंवा उचलणार। मी
माझ्या समुदायासाठी गेली 15 वर्षापासून रक्तावर आधारित विविध आजारांवर काम केलेली आहेत. त्यानंतर त्यांचे जे पण डॉक्युमेंट असतील ते काढण्यासंदर्भात काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये सोशल वर्क असेल, क्रायसिस असेल, याच्यावर आधारित काम केलेलं आहे. तसेच डॉक्युमेंटद्वारा त्यांना कोणती योजना, संजय गांधी निराधार योजना असेल, काही पेन्शन योजना असेल, त्या कशा लागू करता येतील त्या संदर्भात मी मदतही केली आहे, विचारही केलेला आहे आणि मी NGO अंतर्गत त्यांच्यावर कामही करते आहे, ट्रस्ट अंतर्गतही काम करते आहे. आपल्याला आयुष्यातील असा कोणता अनुभव आहे जो आपल्याला आजही ऊर्जा देतो? मला असा अनुभव आहे की जिथे आज मी सनातनी किन्नर आखाड्यातून आलेले आहे तिथेही मला खूप असे मिरॅकल घडलेले आहेत की त्यातून मला ऊर्जा, प्रेरणा मिळते. मी म्हणत असते की मी रोज देवीची पूजा करते, रोज मंदिरात जाते, एक मला आनंद वाटतो, पण माझ्या मागे एक शक्ती कार्य करते आहे. त्याचा एक विशिष्ट अनुभव मला याच्यामध्ये येत असतो आणि आत्ताही आलेला आहे. या यशाच्या प्रवासात सर्वात कठीण क्षण कोणता होता? सर्वात कठीण क्षण हा परिवार, कुटुंब सोडून स्वतः एकट्या प्रवासाला मी सुरुवात केली. तो माझा अतिशय कठीण प्रवास होता आणि त्यातून आज शून्याचा 100 निर्माण झालेला आहे. ह्या पद्धतीने माझा प्रवास होता. आपल्या या निवडीमुळे या ठिकाणी भाविक भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, काय सांगाल? भाविक भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे कारण की त्यांच्या आईसाहेब आज आध्यात्मिक कार्य करत होत्या, सामाजिक कार्य करत होत्या, परंतु आज त्याला एक शिक्कामोर्तब झालेला आहे. माझं आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन सनातनी किन्नर आखाडा आंतरराष्ट्रीय याच्या अंतर्गत मला सगळ्या कार्याची शाबासकीची थाप म्हणून महामंडलेश्वर हे पद देण्यात आलेलं आहे. श्री श्री 1008 महामंडलेश्वर पद देण्यात आलं आहे. त्यामुळे माझे भाविक भक्त अतिशय आनंदी आहे. कुठेतरी आध्यात्मिक कार्य करत असताना मी माझ्या जीवनात समाधानी आहे, पण हे पद मला सहज त्या पीठाधीश्वरांनी, माझ्या गुरुवर्य डॉक्टर पायल नंदगिरी यांनी याच्यासाठी माझी निवड केली व मला त्यांनी आंतरराष्ट्रीय सनातनी किन्नर आखाडा, त्या स्वतः महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पीठाधीश्वर देखील आहेत आखाड्याकडून, त्यांनी माझ्या सर्व कार्याची दखल घेऊन मला महामंडलेश्वर पद दिलं. त्यामुळे माझ्या भाविक भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जाता जाता आपण आपल्या भाविक भक्तांना आणि नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांना काय संदेश द्याल? भाविक भक्तांना खूप सारे शुभ आशीर्वाद प्रदान करते. बाळगोपाळांनी माझा दरबार भरावा, पण तो संकट अडचणी घेऊन येण्यासाठी नसा होता आनंदाच्या जल्लोषात यावा. आणि नागरिकांसाठी की आज आपण सुज्ञान नागरिक आहोत, आपण आपलं प्रथमतः कार्याला महत्त्व दिलं पाहिजे. त्यानंतर आपली कार्य केलं म्हणजेच आपली एक रोजीरोटी तयार होणार आहे आणि मग आपलं जीवन सुखमय करण्यासाठी एक शिक्षणाची शिदोरी लागते. ती पूर्ण करून आपण एक समाजासाठी आदर्श म्हणून उभं राहिलं पाहिजे, असा मी सल्ला देते. आज राखीताईंना महामंडलेश्वर पद या ठिकाणी मिळालं आहे, कसे बघता याकडे काय सांगाल? गेल्या बऱ्याच वर्षांपासून आम्ही गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई माऊली यांचे भक्तगण आहोत आणि कायमस्वरूपी आम्ही माऊलींकडे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो. आजचा जो हा दिवस आहे, सनातनी किन्नर आखाडा यांचे महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर पायल यांनी जो आमच्या गुरूंवर, आमच्या माऊलींवर जी जबाबदारी टाकलेली आहे, निश्चितच आमच्या माऊली त्याचं संधीचं सोनं करतील आणि आपल्या भक्तजनांसाठी आशीर्वाद रूपी अतिशय सुंदर असं आम्हाला कार्य करतील. आणि माऊलींना याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि सनातनी किन्नर आखाड्यांचे खूप खूप धन्यवाद. श्री 1008 महामंडलेश्वर राखीताई, आज त्यांना ही जी पदवी मिळाली त्याच्यामुळे आमच्या सर्व भाविकांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं तेवढी आमची पात्रता नाही आहे. खरं तर आम्ही फक्त त्यांचे शिष्यगण आहोत. त्यांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असतात आणि असतीलच ही आम्ही अपेक्षा करतो. राखीताई मोरे यांना महामंडलेश्वर 1008 मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल आमच्या सर्व भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.